नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा आणि आता आणखीन एक काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काँग्रेसला रामराम ठोकलाय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। अशोक चव्हाण यांनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। शिवाय अशोक चव्हाण कमळ हाती घेण्याची जोरदार चर्चा आहे। अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। अशोक चव्हाण लवकरच हाती कमळ घेणार। अशोक चव्हाण 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राज्यसभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला। त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला। आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। रविवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या बैठकांमध्ये असणाऱ्या अशोक चव्हाणांनी हा धक्कादायक निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। काल अशोकरावजींनी माझा संपर्क झाला होता, त्यांचं बोलणं झालं होतं। आज 11 वाजता बसू आपण म्हटले होते, चर्चा करू पुढच्या निवडणुकांची। ही वस्तुस्थिती आहे, परंतु 11 वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही। काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय, पण येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेणार असल्याचं चव्हाणांनी सांगितलं। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करणार। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर भाजपनंही कानावर हात ठेवलेत। मुंबई काँग्रेसला उड्डाण पडत असताना महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू आहे। काय सांगायचे? तर तुमच्याचकडनं ऐकलं, काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। आदर्श घोटाळ्या प्रकरणी एकेकाळी भाजप नेत्यांनी रान उठवलं होतं, पण आता त्याच अशोक चव्हाणांसाठी भाजपनं दरवाजे खुले केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं। अजय अडसूळसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय एकाएकी घेतलेला नाही। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगण्यात येते। ईडीच्या दबावामुळे काँग्रेस सोडल्याचा दावा काँग्रेसनंच केलाय। कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील बड्या नेत्याची एकाधिकारशाही जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केलाय। काँग्रेस नेत्यांना या संदर्भात विचारलं असता अशोक चव्हाणांनाच ते विचारावं असा टोला त्यांनी लगावलाय। याबद्दल मी मगाशी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्या वतीने मी कसं बोलणार।
अशोक चव्हाण यांना ईडीची भीती दाखवल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. अशोक चव्हाण यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप हा देखील करण्यात आलाय. नाही, तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. स्वतः अशोक चव्हाण यांनी आपण कुणामुळे काँग्रेस सोडली हे सांगत बसणार नाही किंवा कुणाची उणीधुणी काढणार नाही असं स्पष्ट केलंय. मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं, मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका. अशोक चव्हाण यांनी कुणावरही खापर फोडलं नाही. मात्र काँग्रेसमध्ये झटपट निर्णय होत नाही हे जाता जाता अशोक चव्हाण सांगून गेले आहेत. आपापले पक्ष सोडून लोक भाजपमध्ये का जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडताना कुणावर खापर फोडलं नाही हे चव्हाणांनाच वेगळंपणे म्हणावं लागलंय. राजेश मणियारसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतलाय आणि याच निमित्तानं चर्चा रंगतेय अशोक चव्हाण आणि त्यांच्या अशोक पर्वाची. मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे. मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेसला रामराम करत पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिलाय. राजीनाम्याचं कारण चव्हाणांनी स्पष्ट केलं नसलं तरी गेले अनेक दिवस अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण काँग्रेसमधल्या मातब्बर नेत्यांपैकी एक. चव्हाण घराणं आणि सत्ता हे जणू समीकरणच. शिवाय चव्हाण घराण्याचं नांदेडसोबत असलेलं नातं सर्वश्रुत. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात काँग्रेस पक्ष वाढवलाच नाही तर मराठवाड्यात काँग्रेसला मजबूत करण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिले. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र अशोक चव्हाण यांच्याकडे आली आणि राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री बनणारी पिता पुत्राची ही पहिलीच जोडी ठरली. 2010 पर्यंत अशोक चव्हाण यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं पण आदर्श घोटाळा उघड झाला आणि या प्रकरणी चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्दी 1985 पासून अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात. 1986 ते 1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष. 1987 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अशोक चव्हाण विजयी. 1992 मध्ये अशोक चव्हाण विधान परिषदेचे सदस्य बनले. 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले. 1995 ते 1999 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री. अशोक चव्हाणांनी कोणती पदं भूषवली? खासदार, विधान परिषद सदस्य, राज्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यसमितीचे सदस्य. नांदेड आणि चव्हाण घराण्याचं नातं. मराठवाड्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. नांदेडचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात चव्हाण घराण्याचं मोठं योगदान. काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडची ओळख.
आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा काँग्रेसनं नांदेडमधून लोकसभेचं नेतृत्व केलं. मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन. अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यात एक हाती वर्चस्व. आता येणाऱ्या काळात अशोक चव्हाण लोकसभेत की राज्यसभेत येणार हे पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणकोणते नेते काँग्रेस सोडणार याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 20 आमदार काँग्रेस सोडणार असल्याचा दावा चव्हाण समर्थकांनी केलाय. काँग्रेस मात्र चव्हाण वगळता कोणीही काँग्रेस सोडणार नसल्याचं ठामपणे सांगताय. आमदार सोडणार काँग्रेसचा हात. 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ. आमदार फुटीचा काँग्रेसकडून इन्कार. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार जाणार याबाबत चर्चांना उधाण आलंय. राजकीय वर्तुळात चव्हाणांसोबत जाणाऱ्या आमदारांची वेगवेगळी आकडेवारी सांगितली जाते. अशोक चव्हाण समर्थक हा आकडा 20 पर्यंत असल्याचं सांगतायत. स्वतः अशोक चव्हाण मात्र त्यांच्या संपर्कात कोणीही नसल्याचं सांगतायत. साहेब, बरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे? मी तुम्हाला सांगितलं कोण काय करेल हे मला माहीत नाही, पण जिथे माझी भूमिका आहे मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही. अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे 10 ते 12 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मोदींची कार्यक्षमता पाहून कामं करण्याची जी त्यांची देशाविषयीची आपुलकी आहे ते पाहून अशोक चव्हाण प्रभावित झाले आहे आणि ते प्रभावित होऊन भाजपमध्ये संपर्कात होते. आज त्यांनी निर्णय घेतला, त्यांच्यासोबत 10 ते 11-12 आमदार सुद्धा संपर्कात आहे. ते सुद्धा काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. अशोक चव्हाणांबाबत जाणाऱ्या संभाव्य आमदारांमध्ये अमित झनक आणि सुभाष धोटेंची नावं आघाडीवर होती. या दोन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. या सकाळपासून जी बातमी माझ्या बाबतीत राजीनाम्याची समाज माध्यमांवर TV वर चालू आहे ती सपशेल खोटी आहे. तुम्हाला आश्वस्त करतो की काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही. अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा देऊन ते कुठल्या पक्षात जाणार मला काही माहिती नाही, पण जिथं जातील तिथं त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. माझा कुठलाही पक्ष सोडण्याचा माझ्या मनात पण नाही, माझा विचार पण नाही. मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार आणि काँग्रेस पक्षाचं काम करणार. काँग्रेस नेत्यांनी मात्र काँग्रेसचा कोणताही आमदार पक्ष सोडून जाणार नसल्याचं सांगितलं. कोई भी इस तरह का कोई निर्णय नहीं लेने वाला. ये सब अफवाहें भाजपा की ओर से फैलाई जा रही है कि कितने विधायक किसके संपर्क में हैं. हमने सारे विधायकों से बात की है. सभी कल मुंबई आ रहे हैं. हमारी कल शायद बैठक भी होगी और इस स्थिति का हम जायजा लेंगे. महाराष्ट्र काँग्रेससाठी कसोटीचा काळ सुरू झाला. कुंपणावरच्या आमदारांना पक्षाबाहेर जाऊ न देण्यासाठी नेत्यांना विशेष कौशल्य पणाला लावावं लागणार आहे. येत्या 2 दिवसात अशोक चव्हाणांसोबत कोण जाणार हे स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. महाराष्ट्रात भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा आरोप होऊ लागतोय. काँग्रेस फोडताना स्वतःच्या करिश्म्यावर निवडून येणारे नेते भाजपमध्ये आणण्याची रणनीती सुद्धा आखली जातीये. आत्ता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत यशस्वीपणे ऑपरेशन लोटस राबवल्यानंतर महाराष्ट्र मुक्त काँग्रेस करण्याचा विडा आता भाजपनं उचललाय.
2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस गलित गात्र असतानाही जे नेते स्वतःच्या करिश्म्यावर निवडून आले ते नेते भाजपच्या रडारवर असल्याचं समजतंय. लोकशाही मराठीला मिळालेल्या माहितीनुसार अमित देशमुख, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, असलम शेख, अमीन पटेल, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, नितीन राऊत अशा नेत्यांना काँग्रेसमधून फोडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. काँग्रेसनं मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली असली तरी अजूनही सगळे आमदार संपर्कात नसल्याचं काँग्रेसनं सांगितलंय. आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात, रिमोट प्लेसला असतात, फिरत असतात, त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही. परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय. आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करतायत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्षातल्या आमदारांचाही मोदींच्या गॅरंटीवर विश्वास असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे. जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील. जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येत आहेत. स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असलेले नेते हेरून काँग्रेसवर शेवटचा प्रहार करण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी साम दाम दंडभेद ही रणनीती वापरणं सुरू आहे. पहिल्याच दणक्यात बडा नेता गळाला लागला असला तरी आणखी किती जण फुटतात यावर भाजपच्या रणनीतीला आलेलं यश मोजता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.